नमस्ते, मी मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज एक मस्त अशी रेसिपी बघू। आमचे फौजी साहेब दाखवतील खाऊन। तर मस्त आता फौजी साहेब खाऊन दाखवायला लागलेत तुम्हाला आणि त्यांच्यासाठी चहा बी केलेला आहे। लई बारी एकदम अप्रतिम झालंय। मस्त कढी वडा बनवणार आहे। तर त्यासाठी सामान काय काय घेतले दाखवते मी। इथं बघा बटाटू घेतलेले आहेत, 4 शिजवून साल काढून घेतलेले आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, बक्कळ असं कोथिंबीर घेतलंय, लसूण घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतल्या त्या, एक लिंबू घेतलेला आहे आणि दही 1 वाटी घेतलेली आहे। तर बटाट्याची भाजी करायला पहिला आपण मिक्सरला लावून घेऊया। इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, शेंगदाण बारीक करून घेतलं होतं। तर मिरच्या मोडून टाकूया। लसूण, कोथिंबीर भी टाकलेला आहे, बडीशेप 1 चमचा भर, धन 1 चमचा। आता मिक्सरला लावून घेऊया। तर बारीक करून घेतलेले आहे अशी पेस्ट आणि इथं बटाटू भी बारीक करून घेतला। पहिला आपण बटाटू भाजी करून घेऊया। आता कढई चांगली गरम झालेली आहे, तेल ओतूया फोडणीसाठी। आता तेल चांगलं तापलेलं आहे, त्याच्यात टाकूया मोहरी, जी वाटण बनवून घेतलं होतं ते, कढीपत्ता टाकूया। आता भाजून घेऊया। वड्यात बडीशेप जरूर वापरा, खूप छान लागते दाताखाली। तर मस्त भाजायला आले, त्याच्यात टाकूया अर्धा चमचा हळद, भाजून घेऊया। आता बटाटू मिक्स करू ह्याच्यात। आता थोडीशी साखर टाकायची, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर। आता मिक्स करून घेऊया। एक नंबर दिसायला लागली आता मस्त अशी भाजी। नवीन बटाटे घेतले होते, आता मार्केटात नवीन बटाटे यायला लागलेत बघा। आता पिळूया लिंबूचा रस। छान मिक्स करून घेऊया। खूप छान कलर भी आलेला आहे बटाट्याचा भाजीचा बघा। आता कोथिंबीर टाकूया आणि मस्त रेडी झालेली आहे ही बटाट्याची भाजी। गॅस करूया बंद। बटाट्याची भाजी एका प्लेटात काढून घेतलेली आहे। तर आपण कढीची जोडणा करूया। ती थंड होईस्तोवर आपण कढी बनवून घेऊया। तर पहिला आपण एक वाटण बनवून घेऊया। त्यासाठी हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता, एक अर्धा चमचा जिरं, थोडंसं शेंगदाणा। आता मिक्सरला बारीक करून घेऊया। तर वाटण बनवून घेतलेलं आहे, तर ह्याला साईडला ठेवूया। आता इथं घेतलेलं आहे 1 ग्लासभर दही घेतलेला आहे, ओतूया मिक्सरच्या भांड्यात।
जे आपण आता वाटण बनवून घेतलेलं 1 चमचा भर, थोडीशी हळद, मीठ, थोडीशी साखर, तर बेसन पीठ 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. आता पाणी ओतून मिक्सरला लावून घ्यायचं आहे. 2 पाणी ओतलेलं आहे. आता झाकण लावून फिरवून घेऊया. तर आता मिक्सरला लावून घेतलेलं आहे बारीक असं. तडका देऊया. तर त्यासाठी मी ती भाजी काढून घेतलेली आहे बटाट्याची. ह्याच्यातच बनवूया आपण कढी. तर त्याच्यात ओतूया तेल. गरम झालेलं आहे. कढाई गरम झाल्यावर तेल ओतले. आता तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यात टाकूया मोहरी, जिरं अर्धा चमचा घेतलेला आहे, हिंग, वाटण बनवून घेतलं ते, आता भाजून घेऊया. कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकलेला आहे. आता छान भाजलेला आहे. त्याच्यातच टाकूया हळद. हळदीला बी भाजून घेऊया. आता छान भाजलेले आहे. जे ताक आपण हलवून घेतलं होतं दही ते ओतूया. आणि थोडंसं पाणी ओतते. मिक्सरच्या भांड्यातच घेतलेलं आहे. मिक्स करूया. शिजवून घेऊया. कढी शिजूस तर आपण पीठ हे करून घेऊया. वडापाव करायला वडा बनवायला. तर बुट्टी घेतलेली आहे बेसन पीठ. 1 कपभर बेसन पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ अर्धा कप घेतलंय. चाळून घेऊया. टाकायची थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ टाकायचं. ओवा टाकूया. थोडासा खायचा सोडा करून घेऊया पहिला हाताने. आता थोडं पाणी ओतून चांगलं मिक्स करून घेऊया. इकडे कढी बी आपली चांगली शिजायला लागलेली आहे. शिजवायला लागल्या कढीला. दोन्हीकडे लक्ष देत मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. ह्या पद्धतीनं हातानच करायचं मग छान मिक्स होत आहे. आता कढी बी आपली छान शिजायला लागलेली आहे. काय कलर भारी आलाय बघा. छान शिजायला लागलेले आहे. इकडल्या साईडला ठेवले मी. छान शिजायला लागलेले आहे. वर थोडीशी कोथिंबीर टाकूया. आता इकडे ठेवलेलं आहे. कढाईत तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला. ही बी आपलं बटाट्याची भाजी थंड झालेली आहे. तर आपण बनवून घेऊया. टिक्क्या बनवून घेऊया. ह्या पद्धतीच्या करून घ्यायच्या त्या. एक 4-5 बनवून घेऊया म्हणजे फटाफट तळलं जातं. या घेतलेला आहे. आपलं पीठ बी रेडी झालेलं आहे. तर बुडवून घ्यायचं असं. तेल तापलंय का बघूया. तर छान तापलेलं आहे तेल बी. तर असं बुडवायचं. किती तेलात बसतात तेवढं वडा करून घेऊया.
तर मस्त असं तळायला लागलेले आहेत. छान तळलं गेलेलं आहे. काढून घेऊया एका प्लेट आता. काय भारी झाले, काय कलर आलाय. आणि एकदा दाखवते. तर फिरवून घेऊया. छान तळून घ्यायचं दोन्ही साईडने. आणि इकडे कढी बी आपली शिजलेली आहे. बंद केलेली आहे मी आता. काढून घेते. आता सगळं असंच बनवून वडे बनवून रेडी झालेले आहेत. मिरची बी भाजलेली आहे. आता सर्व करूया. मस्त अशी कढी घ्यायची. आता ह्याच्यात ठेवायचं वडे. कांदा टाकायचा, कापून घेतलेला आहे. कोथिंबीर, शेव टाकायचा. आणि मस्त खाऊन. तर मस्त पाव घेतलेला आहे. आणि इथं कांदा कोथिंबीर बी कापून घेतलेली आहे. मस्त खायचं, खूप छान लागतं. आमचं फौजी साहेब दाखवतील खाऊन. तर मस्त आता फौजी साहेब खाऊन दाखवायला लागलेत तुम्हाला. आणि त्यांच्यासाठी चहा बी केलेला आहे. लई भारी एकदम अप्रतिम झालं एकदम. तर मस्त झालेले आहेत म्हणलेत. बघा तुम्ही बी नक्की करून बघा. आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोंडपातूर खात राहा, मस्त राहा. आणि शेवटपात्र व्हिडिओ बघितल्या पाहिजे. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. बाय.